तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता राकेशने एक तोतया त्याचा पोषण करताच एक पाठवलेला असतो आणि तो इथे राकेशबद्दल भरभरून कौतुक करत असतो। इकडे आता ईश्वरीला कुठलीच दिवसभरामध्ये ऑर्डर न मिळाल्यामुळे ती खूपच जास्त अपसेट असते आणि तिथे अर्णव आलेला असतो। अर्णव मात्र त्याने त्याचा बिझनेस सात्विक फॅशन कसं ग्रो केलं, काय काय केलं ते सगळं करण्यासाठी तो इथे सांगत असतो। आणि आता इथे मी तर तेव्हा प्रत्येकाच्या दारी जायचो आणि माझ्या ज्या सात्विक फॅशनचं इथे ॲडव्हर्टिंग करायचो किंवा जाहिरात करायचो, त्याचबरोबर तुला तर आता तसलं काही करण्याची गरज नाही आहे। इथे मोबाईल आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही मोबाईलमुळे मार्केटिंग व्यवस्थित करू शकता असं अर्णव सांगतो। आणि तेव्हाच ईश्वरी बोलत असते म्हणजे काय, तेव्हाच इथे जी नमो आहे ती म्हणत असते की म्हणजेच आता सोशल मीडियाचा वापर करायचा आहे म्हणजे रील्स वगैरे बनवायचे असं म्हणायचे का अर्णव सर। आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो हो, आणि तेव्हाच आता इथे तुमच्या ह्या शॉपची तुझ्या पदार्थाची तू जाहिरात कर, मी तुझी रील शूट करतो आणि त्यानंतर पोस्ट करूयात असं म्हणूनच आता इथे अर्णव तिला हेल्प करत असतो आणि काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं हे सगळं काही अर्णव तिला सांगत असतो। आणि त्यानुसारच त्यांची सुंदर अशी एक रील शूट होते आणि रील शूट झाल्यावर आता भरभरून ऑर्डर येणार असं अर्णव सांगत असतो। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी ईश्वरी आणि अर्णव आहेत ते नम्रताला सांगतात की आम्हाला बदलापूरला जायचंय, त्यामुळे नमू एकटीच घरी गेलेली असते आणि ईश्वरी अर्णव सोबतच आता बदलापूरला जायला निघालेली असते। तेव्हाच इथे दोघांच्या खूप छान अशा गप्पा आणि त्यासोबतच सगळं काही होत असतं। पण ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आता उद्या मला शॉपला जायचे, तुम्हाला सुद्धा ऑफिसला जायचे आणि आपण उगाचच एवढा वेळ का बरं फिरत आहोत इकडे। तेव्हाच आता इथे तो बोलत असतो आता एक काम करूया, लगेचच आता मी तुझ्या बाबांना कॉल करतो आणि माझ्यावर तुझा विश्वास नाही आहे का, आणि सांगतो की देसाई तुमची ईश्वरी देसाई मुलगी मी किडनॅप केली आणि 12 तासाच्या आत तुम्ही मला 12 लाख रुपये द्या, नाहीतर तुमची मुलगी इथे तुम्हाला मिळणार नाही। आणि तेव्हाच आता ही कॉमेडी खूपच सुंदर होती म्हणून ईश्वरी हसायला लागते। ईश्वरी हसल्याच्या नंतर अर्णव सुद्धा हसायला लागत असतो। आता इकडे दोघे सुद्धा खूपच जास्त एन्जॉय करत असतात। ईश्वरीसोबत अर्णवला वेळ घालवणं आणि तिच्यासोबत राहणं खूपच जास्त आवडत असतं, म्हणूनच ते हे सगळं काही करत असतो। आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की जी लावण्य आहे, लावण्याला मात्र तिची माणसं इथे अर्णव सोबत आणि त्यासोबतच ईश्वरच्या पार्टीवर ठेवलेली असतात। आणि तेव्हाच इथे लावण्याने फोन केल्यावर म्हणत असते आता अर्णव कुठे आहे, आणि तेव्हाच तो म्हणत असतो ते गाडीतच आहेत आणि दोघे सुद्धा, आणि तेव्हा तू त्यांच्यावर लक्ष ठेव, ते काय करतात, कुठे जातात, ह्या सगळ्या गोष्टींची मला अपडेट तू इथे देणार आहेस असंच आता लावण्य बोलत असते। इकडे आता जी आपली नमो आहे ती घरी गेलेली असतात आणि सुप्रिया आणि तिच्या बाबा तिला विचारतात काय ग तुम्ही जाताना दोघी सोबत गेलात आणि येताना एकटी चालली आहे सोबत, दिवसभर तर सोबत होतात ना। तेव्हाच नम्रता म्हणते ती अर्णव सरांसोबत बदलापूरला गेलेली आहे, काहीतरी काम आहे म्हणून ते तिला घेऊन गेलेले आहेत। तेव्हाच आता नमूचं हे बोलणं ऐकल्यावर ह्या लोकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। आपण इकडे राकेशचं लग्न आणि तिच्या लग्नाचा विचार करत आहोत आणि ही मुलगी इथे अर्णवसोबत फिरत आहे, खरंच नेमकं काय आहे असा विचार आता सुप्रिया इथे करत असते। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव आणि त्यासोबत ईश्वरी खूप लांबपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात। ईश्वरी त्याला विचारत असते अर्णव सर तुम्ही आत्तापर्यंत तरी सांगितलं नाही की आपण बदलापूरला का जात आहोत, पण अर्णव म्हणत असतो असंच जात आहोत आहे एक काम, आणि तेव्हा तर त्यांना वाटेत पाऊस लागतो। आता हा पाऊस पहिला पाऊस आणि त्यासोबतच ह्या पावसामध्ये न भिजणं हे कोणाला नाही आवडणार। आता खरं पाहायला गेलं तर अर्णवला आतापर्यंत पाऊस आवडत नसतो, पण मात्र ईश्वरी सोबत असल्या कारणाने तो गाडी एका साईडला थांबवतो आणि लगेचच गाडीतून खाली उतरतो। गाडीतून खाली उतरल्याच्या नंतर स्वतः सुद्धा खूप भिजत असतो आणि तेव्हा ईश्वरीच्या बाजूचा दरवाजा तो उघडतो आणि ईश्वरीला सुद्धा गाडीतून बाहेर काढत असतो आणि तिच्यासोबत ह्या पावसाचा आनंद इथे घेत असतो। ईश्वरी आता पूर्ण भिजलेली असते आणि तेव्हाच लावण्याचा जो माणूस आहे तो इथे ह्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शूट करत असतो। फोटो आणि व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर आता तो इकडे लावण्याला पाठवणार असतो। ईश्वरी भिजल्यामुळेच आता इथे नाराजीच्या रूपातच इथे जो अर्णव आहे त्याच्याकडे पाहतच असते। पण आता अर्णवला असं वाटतं की ईश्वरी कदाचित चिडलेली असेल, पण ती चिडलेली नसते, तर तिला सुद्धा तेवढाच आनंद इथे झालेला असतो। अर्णव एवढा जो आतापर्यंत वेगळाच होता आणि सतत कोणाच्या तरी विचारात हरवलेला असायचा, आज तो एवढा खळखळून हसताना पाहून ईश्वरीला आनंद झालेला असतो। तर पाहत राहा तू ही रे माझा मितवा।